तर यानंतरची बातमी आहे ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून फलकबाजी करण्यात आलेली आहे। दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या होते अशा आशयाचा मजकूर या फलकांवर लिहिला गेलाय। महाविकास आघाडीकडून ही फलकबाजी करण्यात आलेली आहे। आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटू लागले आहेत। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून फलकबाजी करण्यात आली आहे। दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या केली जाते अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत। आमदार अपात्रतेचा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने लागला आणि त्याचे पडसाद आता उमटताना दिसतेत। विरोधकांकडून फलकबाजी करण्यात येत आहे। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून फलकबाजी करण्यात आलेली आहे। दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या झाली आहे आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली आहे। आता जनता न्याय करेल अशा आशयाचे फलक महाविकास आघाडीकडून ठाण्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, काल आमदार अपात्रतेचा निर्णय लागला आणि ठाण्यामध्ये जो खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणवला जातो तिथेच आता महाविकास आघाडीकडून फलकबाजी करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती याने एकंदरीत पाहायचं झालं तर आमदार अपात्रतेचा निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। कारण मुख्यमंत्र्यांचं पद या सगळ्यामध्ये धोक्यात येण्याची देखील शक्यता होती। मात्र जो काही निकाल आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यानंतर ठिकठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत याचा निषेध नोंदवण्यात आला आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हटलं जातं। या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। ज्या चौकामध्ये आणि नाक्यावरती आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली अशा प्रकारची जी बॅनरबाजी आहे ती ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे निकाल जरी शिंदे गटाच्या बाजूने लागला असला तरी सुद्धा महाविकास आघाडी या निकालाच्या विरोधात होताना पाहायला मिळते। जान्हवी जी कुणाल, महाविकास आघाडीकडून विरोधकाची भूमिका घेतली जाते आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याला सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे। हुकुमशाही घराणेशाही कुठेतरी थांबलेली आहे, अंत झालेला आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच एकंदरीत नार्वेकरांचं कालचं एक विधान जर आपण ऐकलं तर 2018 साली कोणत्याही घटनेशिवाय किंवा कोणत्याही निवडणुकीशिवाय पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरे यांनी घेतलं असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच आता या निकालाच्या विरोधात महाविकास आघाडी ठिकठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळते। उद्धव गट देखील तितकाच आक्रमक या निकालाच्या विरोधात आहे। धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।